आज ना आपण इडली सोबत खाण्यासाठी एक नवीन प्रकारची चटणी बनवणार आहोत। ही चटणी जर बनवली ना आणि खाल्ल्यानंतर ज्यांना म्हणजे ही चटणी बनवल्यानंतर आपण जी खोबऱ्याची जी चटणी बनवतो ती चटणी खरंच विसरून जाल। अशी चटणी बनते ही आणि दिसायलाही एकदम छान दिसते। खायला तर विचारूच नका, खायला तर खूपच छान लागते। आणि तुम्ही ही अगोदर करून पहा आणि मग मला कमेंट्स करा की कशी झालेली आहे आणि 100% तुम्हाला आवडेल, ह्याची मी गॅरंटी देते। चला तर मग यासाठी काय साहित्य लागतं ते पुढील प्रमाणे सांगते। इथं चणा डाळ महत्त्वाचं म्हणजे चणा डाळ रात्री भिजू घालायचं 7 ते 8 तास। आणि हे जे पाणी आहे ते कशासाठी आहे ते तुम्हाला पुढेल दिसेलच। आणि त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, लाल मिरची, महत्त्वाची लाल मिरची आवर्जून घ्या। त्यानंतर ओलं नारळ, त्याचे तुकडे किंवा खीस काही पण चालेल। आणि कोथिंबीर आणि पुदिना असेल तर पुदिना, कढीपत्ता। आणि चणा डाळ ही अशी कशी भिजलेली आहे ते पाण्यासाठी थोडंसं तोडून बघायचं, म्हणजे त्याचे 2 भाग सहज झाले तर चणा डाळ खूप छान भिजलेली आहे। त्याचबरोबर आपलं तेलही लागणार आहे। एका कढईमध्ये आता सुरुवातीला तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे सर्व तुम्हाला साहित्य सांगितलेलं आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। लाल मिरची भाजून घ्या। हिरवी मिरची जरी टाकलात तरी काही हरकत नाही, पण लाल मिरचीनं कलरही छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते। खोबरंही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, अगदी त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत, खमंग म्हटलं तरी चालेल तसं खोबरं भाजून घ्यायचं। कारण नारळ ओलं असतं, भाजायला थोडासा वेळ लागतो। आणि हे पाणी याच्यासाठी की लाल मिरच्या थोड्याशा पाण्यामध्ये टाकायचं, ज्याने की मिरच्या एकदम मऊसूत होतात आणि वाटायला अजिबात म्हणजे छान वाटले जातात म्हणून। त्यानंतर कांदा पण भाजून घ्यायचा आहे। कांद्यामध्येच मी त्यानंतर टोमॅटो पण भाजून घ्यायचं आणि कांद्यामध्येच मी ऑलरेडी ते हे टाकलेलं होतं, लसूण, अद्रक आणि कांदा एकत्रच भाजून घेतलेला होता। त्यानंतर टोमॅटोही व्यवस्थित भाजून घ्यायचं, याने टोमॅटोही मऊ। त्याच कढईमध्ये आपल्याला आता कढीपत्ताही भाजून घ्यायचा आहे। कढीपत्त्याचे 10 ते 12 पानं घ्या आणि त्यालाही छान भाजून घ्या। आणि त्यानंतर आता आपल्याला चण्याची डाळ जी आहे ती छान मस्त असं म्हणजे आवाज येतो त्याचा, तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। चण्याची डाळ भाजून घ्यायची आहे, तेव्हाच ते म्हणजे खाण्यासाठी त्याचा स्वाद जो आहे तो छान लागतो। आणि काढून घेऊया, मिक्सरमध्येच काढून घेत आहे। थंड झाल्यानंतरच वाटा, गरम गरम वाटू नका। सर्व साहित्य एकत्रच करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे, देऊनच वाटायचं आहे इकडं। आणि आता लाल मिरची जी पाण्यात टाकलेली होती ती पण आपण त्याच्यामध्येच मिक्स करायचं। त्याच्यानंतर मीठ आणि चवीपुरतं मीठ टाका। त्यानंतर थोडीशी साखर पण इथं आपल्याला टाकायची आहे, साखर त्याचबरोबर कोथिंबीर पण टाकायची आहे वाटतानाच। आणि इथं अर्ध वाटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला कोथिंबीर राहिलेली होती म्हणून। आणि पाणी जसं लागेल तसं, जसं आपण म्हणजे खोबऱ्याची चटणी जशी वाटतो ना, सेम तसंच वाटून घ्यायचं आहे। चटणीचं जे टेक्स्चर आहे म्हणजे पातळ घट्ट ते आपल्या इच्छेनुसार आहे, जसं आपल्याला आवडेल तसं। आणि त्याच कढईमध्ये आता 2 चमचे तेल टाकून घेते याला। आणि एक सांगायचं आहे की या चटणीला तेल जे आहे ते भरपूर लागतं, भरपूर प्रमाणात। म्हणजे जितकं जास्त तेल टाकेल तितकं छान त्याच्यावरती तरी येते आणि ते खूप छान लागतं, टेस्टी। आणि इथं आता गरम तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता छान तडतडू द्यायचं। त्याच्यानंतर लाल तिखट आवर्जून टाका, त्याच्याने कलर खूप सुंदर येतो चटणीला। आणि त्यानंतर ती चटणी गरम ह्याच्यावरतीच टाकायचं आहे आपल्याला। आणि अगदी थोडंसं असं व्यवस्थित फिरवून घ्या आणि त्याच्यानंतर लगेच गॅस बंद करून कढई खाली ठेवून घ्यायचं। त्याला शिजवायचं किंवा उकळी बिकळी काही तसं काढायची गरज नाही, फक्त त्याला गरम होऊ द्यायचं आणि साईडला काढून ठेवायचं। आणि असं पाहू शकता थोड्या वेळाने छान तेल येतं वरी आणि अशी इकडे चटणी आपली तयार आहे। आणि कोथिंबीर टाकून मस्त गार्निश करा आणि डोशासोबत, उत्तप्प्यासोबत किंवा अगदी पोळीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खा, एकदम टेस्टी अशी ही चटणी। चला तर मग इडली सोबत तर खूपच छान लागत होती, एकदम मस्त अशी चटणीकडे तयार झालेली आहे। कशी रेसिपी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसह। तोपर्यंत